स्वार्थ असं नाही, पण त्यांना जनतेची सेवा करायची आहे। त्यांनी गेली 10 वर्षे जनतेच्या सोबत अगदी चांगल्या प्रकारे काम करत आहेत। पहिल्यांदा ते जरी कोणीही विरोधक आले तर त्यांचं पहिलं काम करतात, नंतर मग त्यांच्या जवळच्या लोकांची कामं करतात। त्यामुळं असं काही नाही की ते कोणाची तोंड बघून कामं करतात, असं आम्हाला तरी कधी अजूनपर्यंत जाणवलेलं नाही। समाजकार्याची आवड असल्यामुळे ते मैदान सोडून पळणारे नव्हे तर मैदानाबरोबर लढणारे आहेत। संग्राम पाटील म्हणजे आज एक उगवतं नेतृत्व आहे। अडचणीत डोंगरात जाणारा एक रस्ता आमच्या इथं आहे, तोही त्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेला आहे। त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे। पाचगावात कुठेही तुम्हाला कोंडाळा शक्यतो नाही, कचरा उठावी एकदम आहे, क्रीडांगण बऱ्याच गोष्टी त्या अनलिमिटेड कामं केलेले, ही कामं 8-10 वर्षापूर्वी कधी बघितलेलं नाही आम्ही। जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करणे आणि लोकांची गोरगरिबांची कामं करणे या उद्देशानेच त्यांनी ही माननीय बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज दादा यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे। संग्रामनं शासकीय स्तरावर प्रयत्न करून आमदार ऋतुराज पाटील, आमदार जिल्ह्याचे नेते बंटीसाहेब यांच्या सहकार्यातून शासनाकडून निधी कसा खेचून आणायचा हे फक्त संग्रामनंच करावं, आणि त्यामुळे तर पाचगावचा विकास झालेला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसकडून संग्राम पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठं शक्तीप्रदर्शन करत भरलेला आहे। माझ्यासोबत काही संग्राम पाटील यांचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल, संग्राम पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुम्ही आलेला आहात, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे काय, आम्ही कामाच्या जोरावर उभारलेलो आहे आणि त्यांचं काम आपल्या भागात खूप झालेलं आहे। वैयक्तिक मदत असेल, दवाखाना असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एखाद्याला ऍडमिशन पाहिजे असेल किंवा रस्ते म्हणाव, अडचणीत डोंगरात जाणारा एक रस्ता आमच्या इथं आहे, तोही त्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेला आहे। त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवत आहे। अगदी कमी वयामध्ये लोकनियुक्त सरपंचपदी संग्राम पाटील यांनी काम पाहिलेलं आहे। आता जिल्हा परिषदेला लोक त्यांच्यासोबत राहतील असं वाटतंय का? नक्कीच राहणार, कारण 2017 ते 22 या कालावधीमध्ये त्यांनी सरपंच पदाची धुरा अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे। आणि आता त्यानंतर 2022ला आता त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील आता सरपंच झालेले आहेत। त्यांच्या कामाच्या जोरावरच ह्या पाचगावने पुन्हा एकदा त्यांना त्या पोचपावती दिलेली आहे आणि त्यांना त्यांच्या पत्नीला सरपंच पदाचे संधी दिलेली आहे। आणि इथून पुढचा जो कार्यकाल त्यांचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहणार आहे, तो देखील ते उत्तम रीतीनं सांभाळतील, चांगल्या रीतीने काम करून आपले एक जिल्हा परिषदेमध्ये चांगला ठसा उमटवतील अशी आमची एक आशा आहे। म्हणून आम्ही सर्व पाचगावकर त्यांच्यासोबत आहोत। तुम्ही म्हणताय की कामाच्या जोरावरच ते निवडणूक लढवत आहेत आणि त्या कामाच्या जोरावरच ते चांगलं निवडून येतील असं म्हणताय, पण संग्राम पाटलांनी कुठंतरी तोंड बघून लोकांची कामं केली? नाही, तसं काही झालेलं नाही आहे। संग्राम पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की ते विरोधकाला देखील जवळ घेतात। पहिल्यांदा ते जरी कोणीही विरोधक आले तर त्यांचं पहिलं काम करतात, नंतर मग त्यांच्या जवळच्या लोकांची कामं करतात। त्यामुळं असं काही नाही की ते कोणाची तोंड बघून कामं करतात, असं आम्हाला तरी कधी अजूनपर्यंत जाणवलेलं नाही। त्यांच्या गेल्या वर्षीच्या 5 वर्षाच्या कालखंडात सरपंच पदाच्या किंवा आत्ताच्या देखील, त्यामुळं असं काही नाही आहे। सरपंच पद भोगलं, पती पत्नीने सरपंच पद भोगलेलं आहे। आता कुठंतरी जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ त्यांना दिसायला लागलाय, म्हणून या निवडणुकीत उतरले? नाही, स्वार्थ असं नाही, पण त्यांना जनतेची सेवा करायची आहे। त्यांनी गेली 10 वर्षे जनतेच्या सोबत अगदी चांगल्या प्रकारे काम करत आहेत। त्यांना आवड आहे जनतेची कामं करण्याची, त्यासाठी ते उत्स्फूर्तपणे यात त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि जनता त्यांच्या सोबत 100% आहे। जी काही जनता आता त्यांच्या सोबत आहे, कुठंतरी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय, दबाव तंत्र वापरलं जातंय आणि ही निवडणूक लढवली जाते। पैशाचा वापर करणे हे काय अगदी असं काही नाहीये, पण पैशाचा न वापर करता देखील ही निवडणूक 100% आपल्या बाजूनं राहणारच आहे। संग्राम पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की आपण आता म्हटल्याप्रमाणे की पैशाचा वापर करून आपण निवडणूक लढणार आहे असं पण होणार नाहीये। तर जनमतातून आणि तरुण वर्ग, ज्येष्ठ वर्ग, आम्ही त्यांच्यासोबत सगळेजण आहे। ही 100% निवडणूक आपण जिंकणारच आहे। आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक असे जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत की निवडणुकीपुरते यायचं, मतदार मागायचं, निवडून आल्यावर 5 वर्ष गायब व्हायचं, असं संग्राम पाटील करणार नाहीत कशावरनं? संग्राम पाटलांना लागलेला हा वारसा हा समाज उपयोगाचाच आहे आणि त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे ते मैदान सोडून पळणारे नव्हे तर मैदानाबरोबर लढणारे आहेत। संग्राम पाटील म्हणजे आज एक उगवतं नेतृत्व आहे। आज त्यांच्याकडे युवा पिढी एका आशेने पाहते। त्यांचं कार्य आणि त्यांची जर काम करण्याची पद्धत जर बघितली तर खरोखरच छान आहे आणि ते बहुमताने निवडून येणार यात काही शंकाच नाही आहे। आता बघायला गेलं तर त्यांनी सरपंच पद भूषवलेलं आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते उतरलेले आहेत। जिल्हा परिषद म्हणलं की तुमच्या इथं तामगाव, उजायवाडी, उसगाव
ही जी काय 4 गावं आहेत. 4 गावं वाढणार आहेत त्या गावातील लोक संग्राम पाटील यांच्या बरोबर का राहतील? संग्राम पाटलांचं कार्य, एका फोनला करणारा कामाचं व्यक्तिमत्व, एक फोन प्रश्न सॉल्व, अशातला हा संग्राम पाटील आहे. बर. आणि संग्राम पाटलाचं नेतृत्व म्हणजे सगळ्या जनतेला माहिती आहे. 5 वर्ष मागील सरपंच पदावर असताना त्यानं काय केलंय आणि इथून पुढे 5 वर्ष आता पण सरपंच पद त्यांच्याच घरी आहे, तरी पण त्यांनी काय आता विकास केलेला आहे हा सगळ्या पाचगावकरांना माहिती आहे. किंवा मोरेवाडी, उजाळेवाडी असू दे, तामगाव असू दे, इथं विविध कार्यात त्यांनी सहभाग घेऊन आज जरी गावं आपल्या मतदारसंघात आले असतील तरी याच्या पुढेही जाऊन इथं विकास कामाचे ते खरोखरच गंगा आणतील यात काही शंका नाही. काका, तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, काय वाटते हो? संग्राम पाटील तरुण कार्यकर्ता आहे आणि या तरुण कार्यकर्त्याला लोक कशा प्रकारे साथ देतील असं वाटतं? 100% या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातलं हे पाचगाव गाव मोठं आहे. तिथं मतदारांची संख्या पाचगावमध्ये जास्त आहे. त्याशिवाय आमची मोरेवाडी, मी मोरेवाडीचा लोकनियुक्त सरपंच आहे. त्याचप्रमाणे उजळेवाडी आणि तामगाव इथले या 4ही ठिकाणची जी सरपंच पदं आहेत किंवा ज्या या ग्रामपंचायतीच्या बॉडी आहेत, या 4च्या 4 बॉडी आमच्या आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बरोबर काम करणारं हे उगवतं नेतृत्व संग्राम पाटील साहेब आहेत. आणि त्यांचा विजय या त्यांच्या कामामुळं सामान्यांचं काम करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे 100% ते निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. बरोबर आहे, त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. सरपंच नसताना देखील त्याने त्यापूर्वी पण मोठी कामं केलेली होती. पण आता एवढी कामं करत असताना कशाला पाहिजे हो जिल्हा परिषद सदस्य? नाही, आता सुद्धा सरपंच पदाचं ते काम करत असताना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर आपली टोटल टीम घेऊन ते कार्यरत असतात. मी शासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालोय, मला त्याचा अनुभव आहे. येताना सुद्धा सरपंच म्हणून ते एकटे येत नव्हते कधी कार्यालयाला. आपली टोटल टीम ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य किंवा गावातील आपले कार्यकर्ते घेऊनच त्यांनी या गावांचा विकास केलेला आहे. त्यामुळे त्यांचा स्वार्थ म्हणा किंवा अन्य काही बाबी असतील असं अजिबात चित्र नाही. एकमेव आपल्या प्रभागाचा किंवा आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करणे आणि लोकांची गोरगरिबांची कामं करणे या उद्देशानंच त्यांनी ही माननीय बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज दादा यांनी त्यांना तिकीट दिलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही पाचगावचे रहिवासी आहात. आज निवडणूक आता सुरू झालेली आहे, वातावरण देखील तापलेलं आहे. कसं वातावरण वाटतंय हो तुम्हाला? नाही, 8 वर्षापूर्वीचं संग्रामबाईंचं पाचगावात घेतलेलं पाचगावचा विकास 8 वर्षातला आणि त्याच्या पूर्वीचा, त्याच्या अगोदर जे टँकर होते, पाण्याचा प्रश्न होता, किंवा भैरवनाथ मंदिर बघा, जिल्हा परिषदेची शाळा बघा, गावातले रस्ते बघा, आता कोंडाळा मुक्त पाचगाव तुम्हाला त्या 8 वर्षापूर्वी इकडे तिकडे कोंडाळे असं दिसत होतं. आता पाचगावात कुठेही तुम्हाला कोंडाळा शक्यतो नाही. कचरा उठावी एकदम आहे, क्रीडांगण, बऱ्याच गोष्टी आहेत त्या अनलिमिटेड कामं केलेले. ती कामं 8-10 वर्षापूर्वी कधी बघितलेलं नाहीत आम्ही. त्यामुळं त्या स्तरावर काम करणारा उमेदवार वर गेलाच पाहिजे. लक्षात घ्या, संग्राम पाटील आता निवडणुकीत उतरलेले आहेत. आपण बघतोय की एकदा एखादं चांगलं पद मिळालं की माणसाला एक ऍटिट्यूड चढतोय. संग्राम पाटील पण त्या पद्धतीने वागतील असं वाटतंय का? अजिबात नाही. कारण पाचगाव मधून जिल्हा परिषद या मतदारसंघासाठी संग्राम पाटलांना उमेदवारी मिळाली आहे. तर त्यांना उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे त्या पाचगावची लोकसंख्या 50,000 आहे आणि मतदान आहे 20,000. तर या एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं एवढं मतदान आणि लोकसंख्या असताना वयाच्या 24व्या वर्षी लोकनियुक्त म्हणून सरपंच त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच संधीच्या जोरावर त्यांनी पाचगावमध्ये एवढी विकास कामे केलेली आहेत की यापूर्वी कोणत्याही सरपंचांच्या कालावधीमध्ये कारकिर्दीत एवढी कामं झालेली नाहीत. 24व्या वर्षी एवढ्या 50,000 लोकसंख्येच्या गावाची जबाबदारी घेणं ती पेलणं. पाचगाव हे विस्तारित गाव आहे, उपनगर भरपूर आहेत, सुविधा भरपूर द्याव्या लागतात. त्यातून सुद्धा संग्रामनं शासकीय स्तरावर प्रयत्न करून आमदार ऋतुराज पाटील, आमदार जिल्ह्याचे नेते बंटीसाहेब यांच्या सहकार्यातून शासनाकडून निधी कसा खेचून आणायचा हे फक्त संग्रामनंच करावं. आणि त्यामुळे तर पाचगावचा विकास झालेला आहे. आणि मोठे म्हटलं तर कामं झालेली म्हटलं तर पाणी योजना आपल्या पाचगावला आलेली आहे, ती काही थोड्या वेळेतच कार्यान्वित होईल. आपल्या पाचगावला क्रीडांगण आणलेलं आहे, आपल्या पाचगावच्या मंदिराचं काम भरपूर मोठं केलेलं आहे, आरोग्य केंद्र असेल, रस्ते असतील. ही कामं करत असताना कुठेतरी संग्राम पाटलांनी तोंड बघून विकास कामं केली का? नाही, अजिबात म्हणता येत नाही. तुम्ही पाचगाव मधल्या कोणत्याही नगरामध्ये जावा, कॉलनीमध्ये जावा, प्रत्येक ठिकाणी काय ना काय तर काम केलेलं आहे. कारण पाचगावचा एवढा मोठा विस्तार आहे की महाराष्ट्रामध्ये पाचगावचा ग्रोथ रेट एवढा जास्त आहे लोकसंख्येचा की महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच गाव नाही की तिची लोकसंख्या वाढत नाही किंवा विस्तार वाढत नाही. एकमेव पाचगाव आहे. आणि ह्याचा कार्यभार पेलायचं म्हटलं तर संग्रामने लहान वयात फार मोठी कामगिरी केलेली आहे. आणि या
मिळालेल्या संधीचं ते पाचगावसाठी किंवा या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ते अगदी शर्तीचे प्रयत्न करून शासनाचा निधी खेचून आणून पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, तामगाव या पूर्ण 4 गावांचा ते विकसनशील असा विकास करतील अशी आम्हाला खात्री आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की पाचगावमध्ये ज्या प्रमाणे चांगली अशी विकास कामं केलेली आहेत, कोणतंही तोंड न बघता किंवा स्वार्थ न बघता त्यांनी विकास कामं जे केलेली आहेत त्याच कामाच्या जोरावर ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. आणि या 4 गावातील लोक जे आहेत, ग्रामस्थ जे आहेत, नागरिक आहेत, ते नक्कीच संग्राम पाटील यांना त्यांच्या कामाच्या जोरावर निवडून आणतील असा आशावाद या ग्रामस्थांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, कोल्हापूर.